हॅलो ऑल, सर्वांचे स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC या चॅनलवरती। आणि आज आपण इतिहास हा विषय पाहणार आहोत। इयत्ता 6वीचं इतिहासाचं स्टेट बोर्डाचं पुस्तक आपण पाहणार आहोत। येणाऱ्या राज्यसेवामध्ये आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास आहे आणि यामध्ये आपल्याला इयत्ता 6वीचं पुस्तक हे करणं मस्ट आहे। या 2021च्या परीक्षेमध्ये मात्र आपल्याला प्राचीन भारतावरती प्रश्न दिसत नाही, प्राचीन इतिहासावरती, परंतु आपण स्किप करू शकत नाही कारण आपल्याला आता सगळ्यांना माहिती आहे की GS आपलं खूप इम्पॉर्टंट आहे। सो त्यासाठी आपल्याला प्रत्येक विषय करायचा आहे। सो म्हणून आपण इयत्ता 6वीच्या पुस्तकापासून सुरुवात करत आहोत। सो सगळ्या स्टेट बोर्डच्या सुरुवातीला तुम्हाला पहा नागरिकांची मूलभूत कर्तव्ये दिलेली असतील, जी राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये अनुच्छेद क्रमांक 51 क मध्ये दिलेली आहेत। सो ही जी मूलभूत कर्तव्ये आहेत ना, ही आपल्याला नक्की वाचायची आहेत। स्टेट बोर्ड हातात घेतल्यावर सिरियली ही आपली पाठ असली पाहिजेत, कारण या वर्षीच्या 2021च्या जो GS 1चा पेपर आहे इतिहासाचा, त्यामध्ये आपल्याला क्रम विचारलेला आहे या कर्तव्यांचा। सो ही सगळीच्या सगळी कर्तव्य तुम्ही नक्की वाचत चला। आणि यामधलं जे शेवटचं कर्तव्य आहे ते केव्हा ॲड झालं, त्याचबरोबर ही सगळी कर्तव्य केव्हा ॲड झाली, अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये विचारले जातात। सो हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे आणि हे क्रमवार माहिती पाहिजे। सो हे तुम्ही सगळे क्रमवार नक्की पाठ करा। सो आता आपण पाहूया इतिहास। सोपा आहे तसा, बट आपल्याला रिव्हिजन करत राहावी लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला वारंवार या व्हिडिओचा सुद्धा फायदा होईल की तुम्ही लावून देऊन काम करत असताना सुद्धा हे व्हिडिओज ऐकू शकाल। सो रिव्हिजनच्या पर्पजने मी हा व्हिडिओ बनवते। सो यामध्ये आपण चॅप्टर पाहूया कुठले कुठले आहेत। भारतीय उपखंड आणि इतिहास, इतिहासाची साधने, हडप्पा संस्कृती, वैदिक संस्कृती, प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह, जनपदे आणि महाजनपदे, मौर्यकालीन भारत, मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये, दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये, प्राचीन भारत, सांस्कृतिक, प्राचीन भारत आणि जग, असे एकूण 11 चॅप्टर आहेत आणि फक्त 54 पेजेस आहेत। त्यामुळे हे पुस्तक आपण सहज 1-2 तासामध्ये वाचू शकतो, एकदा जर का तुम्ही वाचलेलं असेल तर। आता सगळ्या गोष्टी आपल्याला स्टेट बोर्डमधल्या महत्त्वाच्या आहेत का, तर नाही। सगळ्याच्या सगळं वाचत बसायचं नाही। ज्या काही कृती दिलेल्या असतील त्या फक्त एकदा वाचून घ्यायच्या, परत जर त्या इम्पॉर्टंट वाटल्याच नाही तर त्या वाचायच्या नाहीत, कारण कृती ज्या आहेत त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्यांची समजण्याची जी काही पॉवर आहे ती वाढवण्यासाठी म्हणा, किंवा जो दिलेला कंटेंट आहे तो अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी त्या कृती आहेत। सो आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, आपल्याला फक्त आपल्या कामाचं या पुस्तकांमधून घ्यायचं आहे। आता इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये दिलेली आहेत। सो आपल्याला माहिती आहे की जे अश्मयुगीन संस्कृती होती ती नदीकाठी जन्माला आली आणि मग तिथेच कृषीप्रधान संस्कृती उदयाला आली आणि माणसाचा जो काही प्रवास आहे आपला आताचा प्रगत माणूस घडण्याचा, तो सुरू झाला। सो आपल्याला हे काही सुरुवातीचं इतकं महत्त्वाचं नाही आहे, पण हे एकदा वाचून घ्या तुम्ही। सो त्यामुळे काय होईल, तुमची एक आयडिया क्लिअर होईल आणि आपल्याला जे काही पुढचं वाचायचं आहे त्याची आपल्याला लिंक लागणार आहे। सो हे पहिल्या पेजेसवरचं हे काही आपण पाहणार नाही आहोत। सो डायरेक्टली आपण सुरुवात करूया आता दुसऱ्या पेजेसपासून। तर पहा, आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्याला जगण्याची साधने असतात। त्यांच्या आधारेच त्या प्रदेशातील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते। जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो। कालांतराने या वस्त्यांचे ग्राम वसाहती आणि नगरे यात रूपांतर होते। पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे आणि इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते। आता ऑब्व्हियसली जिथे आपल्याला जगण्यासाठी प्रतिकूल गोष्टी मिळत नाहीत, जसं समजा एखाद्या व्यक्तीला जर का खेड्यामध्ये व्यवसाय मिळत नसेल करायला किंवा त्याला काम मिळत नसेल तर तो नक्कीच शहराकडे जाणार आहे। तसंच पूर्वीच्या काळी सुद्धा झालं की जिथे वसाहती झाल्या तिथे मग कधी दुष्काळ आले, कधी आक्रमण झाली किंवा पर्यावरणाचा ऱ्हास झाला, अशा काही कारणांमुळे मग लोकांना तिथे जगणं सहज शक्य नव्हतं। सो अशा वेळी लोक काय करायचे तर गावा सोडून जायचे। ग्राम वसाहती, नगरे उजाड होताच अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात। यावरून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते हे स्पष्ट होते। आता भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आपल्याला पाहायची आहेत की आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे। त्याच्या उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे। भारताची अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग भूमी आहे।
प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत. आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन 1947 पूर्वी भारताचाच भाग होते. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार करत असताना खालील 6 जे काही भूप्रदेश आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पहिला आहे हिमालय, दुसरं सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश, थरचे वाळवंट, दख्खनचे पठार, समुद्र किनाऱ्याचे प्रदेश आणि समुद्रातील बेटे. त्यानंतर आपल्याला पहिला यातला पाहायचा आहे तो म्हणजे हिमालय. हिंदुकुश व हिमालय पर्वतरांगांमुळे भारतीय उपखंडांच्या उत्तरेला जणू एक अभेद्य अशी भिंतच उभी राहिलेली आहे. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर बोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला होता. चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी समुद्र प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. कारण काय की या मार्गावरून पश्चिमेकडील देशांमध्ये जे काही माल पाठवला जायचा त्याच्यामध्ये रेशीम हा प्रमुख पदार्थ होता किंवा रेशीम पाठवलं जायचं प्रामुख्याने. त्यामुळेच मग या मार्गालाच रेशीम मार्ग असं नाव पडलेलं होतं. आणि याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने आपल्या भारतामध्ये आलेले होते. दुसरा भूप्रदेश आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. पहा इथे तुम्हाला चित्रामध्ये खैबर खिंड दिसत आहे. यालाच रेशीम मार्ग असं सुद्धा म्हटलं जातं. सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्याचा हा प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध पंजाब पासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेश पर्यंत पसरलेला आहे. भारतातील सर्वाधिक प्राचीन नगरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्ये आणि साम्राज्ये याच प्रदेशात उदयाला आलेली आहे. आता हे जे चौकटीमध्ये दिलेलं असतं तुम्हाला माहिती आहे का? सो हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. सो हे सुद्धा स्किप करायचं नाही. आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. आता तिसरा भूप्रदेश आहे तो म्हणजे थरचे वाळवंट. थरचे वाळवंट राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेले आहे. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानात आहे. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वतांच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. हिमालय प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटामध्ये पोहोचते. पाकिस्तानामध्ये तिला हाकरा या नावाने सुद्धा ओळखतात. राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडे पडलेले आहे. त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विखुरलेली आहेत. सो ते आता जे पात्र आहे ते कोरडं पडलेलं आहे आणि तिथे पूर्वीच्या काळी नदीच्या काठीच वस्ती जनरली व्हायच्या. सो तिथे जे काही हडप्पाकालीन संस्कृतीचे जे काही स्थळं आहेत ते तिथे विखुरलेली आपल्याला दिसतात. पुढचा चौथा प्रदेश पाहायचा आहे आपल्याला तो म्हणजे दख्खनचे पठार. एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यामध्ये असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रामध्ये घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुडक्यासारखा दिसतो आणि अशा भूप्रदेशाला द्वीपकल्प असे म्हटले जातात किंवा म्हणतात. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. आता द्वीपकल्प म्हणजे काय तर तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला भूभाग आणि समुद्रात घुसलेला एखाद्या त्रिकोणी सुडक्यासारखा दिसतो. सो त्याला द्वीपकल्प असं म्हटलं जातं. दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्या रांगा पसरलेल्या आहेत. त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. त्याला पश्चिम घाट असंही म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे की पश्चिमेला जे काही सह्याद्री पर्वत आहे कोकण साईडला सो त्याला पश्चिम घाट असं म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट असं म्हटलं जातं. या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते. आपल्याला पुढे पाहायचंच आहे आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला
होता। मौर्य साम्राज्यानंतरही इथे अनेक छोटी मोठी साम्राज्ये होऊन गेली। यानंतरचा 6वा प्रदेश समुद्र किनाऱ्याचे प्रदेश। प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे। हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई, त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यांवरील बंदरातून परदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे। नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गानेही म्हणजेच जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले। खुष्कीचा मार्ग म्हणजे काय तर जमिनीवरून व्यापार। तरीही सागरी मार्गांचे महत्त्व कायम राहिले। तुम्हाला माहिती असेल इतिहासामध्ये आपण पाहिलं की जे काही परकीय लोक आपल्या भारतामध्ये आले ते सुरुवातीला समुद्र मार्गाने चाललेले होते। सो खुष्कीच्या मार्गाने व्यापार सुरू झाल्यानंतर सुद्धा या समुद्री मार्गांचं जे काही महत्त्व होतं ते कायम होतं। समुद्रातील बेटे। अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत। तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे। प्राचीन काळच्या समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान महत्त्वाचे असावे। पेरिप्लस ऑफ दी एरिथ्रियन सी काय आहे? हा एक ग्रंथ आहे। या पुस्तकाचा अर्थ आहे की तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक। या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे आणि हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेलं आहे। म्हणजे कुणी लिहिलं हे पुस्तक माहिती नाही आहे, परंतु त्या पुस्तकामध्ये जे काही आपल्या भारतीय बेट आहेत त्यांचा उल्लेख आलेला आहे आणि या पुस्तकाचा उल्लेख परत होतोय समोर सुद्धा। सो आता आपल्याला काय पाहायचं आहे पुढचं 1.3 मध्ये आहे पहा, भारतीय उपखंड। हडप्पा आणि मोहनजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानामध्ये आहेत। अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा जो काही भूभाग आहे याला दक्षिण आशिया असं म्हटलं जायचं आणि याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असंही म्हणतात। हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झाला होता। चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत, तरी सुद्धा प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध होते। प्राचीन भारताच्या इतिहासात किंवा अभ्यासात त्यांचे जे काही अभ्यासाचे स्थान आहे ते महत्त्वाचे आहे। वायव्य साईडला तुम्हाला दिसत असेल की वायव्य साईडला जी काही ही हडप्पा संस्कृती आहे ती उदयाला आलेली होती। सो अशा प्रकारे आपण पहिला चॅप्टर पाहिला, यामध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि आता दुसरा चॅप्टर आपल्याला पाहायचा आहे तो आहे इतिहासाची साधने। तर पहा हा चॅप्टर तुम्हाला महत्त्वाचा आहे। इतिहासाची साधने कुठली पूर्वीच्या काळी होती किंवा कशावरून आपण इतिहास जाणून घेऊ शकतो। भौतिक साधनं म्हणजे काय, लिखित साधनं म्हणजे काय, मौखिक साधनं म्हणजे काय, सोपं आहे, 1-2 वेळा वाचलं तरी लक्षात राहतं। सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायच्या आहेत। आता पहा, आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आज सुद्धा अस्तित्वात आहेत। त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आहेत आपल्याला सापडले। या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळतो। त्याशिवाय जुन्या ज्या काही चालीरीती होत्या, परंपरा, लोककला, साहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो आणि या सगळ्या गोष्टींना मग इतिहासाची साधने असं म्हटलं जातं। आता साधनांचे 3 मुख्य प्रकार आहेत, भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने। ओके, सो आता वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकते। भौतिक साधने। दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो। पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात। पुरातन वस्तूंमधील खापरांच्या तुकड्याचे आकार, रंग, नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो। त्यानंतर दागदागिने आहेत, इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधांची माहिती मिळते। धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते। वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात। याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात। या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती होते। या सर्व वस्तू आणि वास्तू यांचे जे काही अवशेष आहेत यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हटले जाते। आता हे एकदा वाचल्यानंतर आपल्याला परत वाचायची गरज पडत नाही, म्हणूनच मी म्हणते की 1-2 वेळा वाचलं की तुम्हाला हे इझी वाटेल आणि हे जे काही सगळे चॅप्टर्स आहेत 11 हे तुमचे 2 तासात नंतर सहज वाचून होतील किंवा रिवाइज होतील। सो आता याच्यामध्ये चौकट पुन्हा आली आहे ती म्हणजे धान्यांचे कण फार काळ टिकत नाहीत, त्यांना कीड लागते, त्यांचा भुगा होतो। तुमच्या घरी सुद्धा धान्य जे काही आहे, समजा तीळ वगैरे आहेत किंवा रवा वगैरे
आहे त्यामध्ये काय होतात, कीड लागते, त्याला खराब होतात. सो ते भाजून वगैरे ठेवले जातात. सो प्राचीन काळी सुद्धा पहा, प्राचीन काळी धान्यांचे पीठ करण्याआधी ते धान्य भाजत असत आणि मग ते भरडत असत. धान्य भाजताना त्यांचे काही कण अधिक भाजले गेले किंवा जळले तर ते टाकून दिले जात आणि अशी जळकी जी काही कण आहेत ती वर्षानुवर्ष टिकून राहत आणि ती उत्खननात सुद्धा सापडतात. त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते धान्याचे कण कोणत्या धान्याचे कण आहेत हे ओळखू येते. ही फार प्राचीन काळातील नाणी आहेत. त्यानंतर इथे खापराचा तुकडा, दागदागिने दाखवलेले आहेत. त्यानंतर पुढचं आपल्याला पाहायचं आहे मंदिरांच्या भिंती, लेण्यांच्या भिंती, शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे, भुर्जपत्रे इत्यादींवर कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनांमध्ये होतो. लिहिलेली म्हणजे लिखित. इथे तुम्हाला दिसतोय ताम्रपट, त्यानंतर शिलालेख. आता दुसरं पाहायचं आहे आपल्याला लिखित साधने. अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रांमधून व्यक्त केल्या आहेत. हजारो वर्ष उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हे यांचा वापर करून नोंदी ठेवत असे. त्यापासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्ष जावी लागली. सुरुवातीच्या काळात आता सारखे पेजेस त्या काळात नव्हते, पेन्स नव्हते. सो त्या लोकांनी काय केलेलं आहे, खापरं आहेत, कच्च्या विटा आहेत, झाडांच्या साली आहेत किंवा भुर्जपत्रे यासारख्या साहित्याचा वापर केला. त्यातलं भुर्जपत्रे काय आहे ते आपण खाली पाहूया. अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर जो आहे तो एखाद्या अंकुजीदार साधनाने कोरलेला असेल. तुम्ही जुन्या सिरियलमध्ये सुद्धा पाहिलं असेल, टाकचा वापर केला जाई. त्याला टोकावर मोरपीस बांधलेलं असं, ते दौतमध्ये बुडवून मग लिहिलं जायचं. सो जुन्या काळी त्यांनी कायचा वापर केला आहे, कशाचा वापर, तर टोकदार अशा साधनांचा वापर केला. अनुभव व ज्ञान जसे वाढत गेले तसतसे त्याने विविध पद्धतींनी लेखन करण्यास सुरुवात केली. सभोवताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाजांचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडावर किंवा तांब्याच्या पत्रावर कोरून ठेवलेली आहेत. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्ये, प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झाले. या साहित्यातून त्या काळातील इतिहास समजण्यास मदत होते आणि या सर्व साहित्यांना लिखित साधने असं म्हटलं जातं. आता भुर्जपत्र म्हणजे काय आहे, तर हे भुर्ज वृक्षाच्या सालीपासून बनवले जाते आणि भुर्ज हा जो काही वृक्ष आहे तो काश्मीरमध्ये आढळतो आणि याच्यापासून बनवलेला हा जो काही कागद आहे ना तो खूप वर्ष तसाच्या तसाच राहतो. त्यामुळे प्राचीन काळी याचा वापर लिहिण्यासाठी केला जाई. आता मौखिक साधने आपल्याला पाहायची आहेत. तर पहा, ओव्या, लोकगीते, लोककथा यासारखे साहित्य लिहून ठेवले नसते, त्याचा कर्ता अज्ञात असतो. ओके. आता जे काही जुन्या काळी आहे तर रेकॉर्डर वगैरे नव्हते आपल्यासारखे. सो मग ते लोक काय करायची, मुखोद्गत करायची. अशा ओव्या आहेत, लोकगीत आहेत, जात्यावरती दळताना स्त्रिया म्हणायच्या. मग ते त्यांच्या इतकं तोंडपाठ व्हायचं की ते एका पिढीकडून आपोआप दुसऱ्या पिढीकडे जायचं. सो त्याचा कर्ता अज्ञात असतो. ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते आणि अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. ओव्या, लोकगीते, लोककला यासारखे लोकसाहित्यांचे प्रकार यांचा यात समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असं म्हटलं जातं. तर इथे एक ओवी दिलेली आहे पहा. सो अशा प्रकारे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने इतिहासांची आहेत. सो एकदा हे वाचून घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की कशाला भौतिक साधने म्हणतात, लिखित साधने म्हणतात आणि मौखिक साधने म्हणतात. खूप इझी आहे. सो हे एकदाच हे चॅप्टर वाचायची आपल्याला गरज आहे. आता आपण प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने पाहणार आहोत. अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासातील प्राचीन कालखंड मानला जातो. भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता. इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङ्मयातून मिळते. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते, ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते. कालांतराने वेदांचे लेखन झाले. वेद वाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. यामध्ये ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण व महाभारत ही काव्ये, जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्ये, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या वस्तू, पुरातन वास्तू, नाणी अशा भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो. आता इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी.
तर हे काही एवढं महत्त्वाचं नाही आहे, त्यामुळे आपण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या स्किप करायच्या. एकदा वाचलं की तुम्हालाच लक्षात येईल की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत की नाहीत. सो हे पहिले 2-3 चॅप्टर जे आहेत ते थोडक्यात आपल्याला वाचून जरी घेतले एकदा तरी सुद्धा ते लक्षात येईल. सो आता आपण जाऊया पुढच्या चॅप्टरकडे, जो आहे हडप्पा संस्कृती. आणि हा महत्त्वाचा आहे, यावरती बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत. सो आपण पाहूया आता हडप्पा संस्कृती. तर इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले, म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले. कारण की हडप्पा येथे त्याचं उत्खनन सुरू झालं होतं. सध्या हे जे हडप्पा आहे ते पाकिस्तानमध्ये आहे. या संस्कृतीला सिंधू संस्कृती असं सुद्धा म्हटलं जातं किंवा या नावाने ओळखलं जातं. हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहनजोदाडो येथे उत्खनन झाले. हडप्पा आणि मोहनजोदाडो या दोन्ही स्थळांच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले त्यांच्यात कमालीचे साम्य होते. धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद इत्यादी ठिकाणच्या उत्खननात सुद्धा अशाच प्रकारचे अवशेष सापडलेले आहेत. हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखीच आढळतात. नगर रचना, रस्ते, घर बांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी, मृतदेह पुरण्याची पद्धत यात प्रामुख्याने यांचा समावेश होतो. आता त्या काळातली घरे आणि नगररचना कशी होती ते आपण पाहूया. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकाम प्रामुख्याने भाजक्या विटांची होती. काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचा वापरही बांधकामासाठी केला जाई. मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारे घरांची रचना होती. घराच्या आवारात विहिरी, स्नानगृहे, शौचालय असत. सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असे. त्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाळींचा उपयोग केला जाई. रस्त्यांवर गटारे विटांनी बांधून काढलेली असत, ती झाकलेली असत. यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल ते किती जागृत होते हे दिसते. सध्या सुद्धा आपल्या इकडे बरेचशी ओपन गटारे आहेत, परंतु त्या काळातली जी संस्कृती आहे त्या काळातले जे लोक होते ते आरोग्याबद्दल किती जागरूक होते हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. पहा इथे या आकृतीमध्ये तुम्हाला विटा आणि ही हडप्पाकालीन संस्कृतीतली जी काही विहीर आहे ती दिसत आहे. त्यानंतर पहा, रस्ते रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले असत. त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात. नगरांचे 2 किंवा अधिक विभाग केलेले असत आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी केलेली असे. आता हे कृती दिलेली आहे, करून पहा. सो आपल्याला ही काही महत्त्वाची नाही आहे. मुद्रा, भांडी. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या स्टिराईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात. याच्यावर प्रश्न आलेला आहे. सो हे स्टिराईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात मुद्रा, हे लक्षात ठेवा. मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृती आहेत. त्यांच्यामध्ये बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यासारखे खरेखुरे प्राणी आणि एकशृंगासारखे कल्पित प्राणी पाहायला मिळतात. हे कुठले प्राणी आहेत ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण आपल्याला इतिहासामध्ये जे प्रश्न येतात त्याच्यामध्ये म्हणजे 4 वाक्य देऊन मग कुठलं योग्य कुठलं अयोग्य अशा प्रकारे विचारले जातं. सो त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणेच मनुष्याकृतीही आढळतात आणि या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जात. इथे तुम्हाला मुद्रांची चित्र दिसत आहेत. पुढचं आहे पहा, हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकाराची भांडी मिळाली आहेत. त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाची नक्षी काढलेली भांडी आहेत. बघा इथे दिसते तुम्हाला लाल रंगाच्या पृष्ठभागावरती काळ्या रंगाने काढलेली नक्षी आहे. त्यानंतर नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले आहेत. त्यानंतर एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळ पान यासारख्या प्रतीकांचा समावेश आहे. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या शवाबरोबर मातीची भांडी सुद्धा पुरत असत. कदाचित त्यांचा पुनर्जन्मावरती विश्वास असेल आणि त्यामुळे ते मृत व्यक्तीसोबत जी आहे ती मातीची भांडी पुरत होते. मोहनजोदडो येथे आता एक स्नानगृह सापडलेलं आहे. सो एक प्रशस्त असं स्नानगृह आहे. या स्नानगृहाबद्दल आपल्याला माहिती पाहायची आहे. तर महास्नानगृहातील स्नानकुंड जवळपास 2.5 मीटर खोल होते. लांबी सुमारे 12 मीटर आणि रुंदी 7 मीटर होती. कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते पक्क्या विटांनी बांधलेलं होतं आणि उतरण्याची सुद्धा व्यवस्था होती. त्याचबरोबर तिथलं जे पाणी आहे ती बदलण्याची सुद्धा सोय होती. इथे पहा तुम्हाला आकृतीमध्ये इथे फोटोमध्ये दिसत सुद्धा आहे. हे आहे मोहनजोदडो येथील महास्नानगृह.
लोकजीवन पाहता हडप्पाकालीन लोकांचं जीवन कसं होतं, तर हडप्पा संस्कृतीतील लोक शेती करत होते. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे. तेथील लोक विविध पिके घेत, त्यामध्ये गहू, सातू, बार्ली ही मुख्य पिके होती, हे लक्षात ठेवा. सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक, राजस्थानमध्ये सातूचं पीक आणि गुजरातमध्ये नाचणीचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जाईल. याखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके काढली जात आणि त्या काळातल्या लोकांना कापूस सुद्धा माहिती होता. उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रांवरील चित्रे, कापडांचे अवशेष इत्यादी पुराव्यांवरून ते कापड विणत असावेत असा एक अंदाज बांधलेला आहे. आणि स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र किंवा उपरणे यांचा समावेश होता. विविध प्रकारचे दागिने सुद्धा उत्खननामध्ये सापडलेले आहेत आणि सोने, हे जे दागिने आहेत ते सोने, तांबे, रत्ने तसेच शिंपले, कवड्या, बिया इत्यादी पासून बनलेले होते. त्यानंतर अनेक पदरी माळा सुद्धा आहेत. पहा आताचे जे काही दागिने आहेत तशा प्रकारचे आता तयार होताना आपल्याला दिसत आहेत. सो हे त्या काळातले जे दागिने आहेत ते सुद्धा तसेच होते. आणि त्यानंतर या दागिन्यांमध्ये पहा आपल्याला काय दिसतंय, अंगठ्या आहेत, अनेक पदरी माळा आहेत, बाजूबंद आहे, कमरपट्टा आहे, स्त्री अलंकार सुद्धा आहेत. स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या सुद्धा घालत, जे उंटावाले लोक असतात त्यांच्यामध्ये तुम्हाला दिसत असतील. सो तशा प्रकारच्या बांगड्या सुद्धा हे हडप्पाकालीन लोक घालायचे. हडप्पाकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तेथे सापडलेला एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा, ज्याच्या चेहऱ्याचा संपूर्ण तपशील जो आहे तो अत्यंत सुस्पष्ट आहे. आणि एवढेच नव्हे तर त्याने खांद्यावरून घेतलेली जी शाल आहे तर त्याच्यावरती त्रिदलाची सुंदर अशी नक्षी सुद्धा सुंदर रीतीने दाखवलेली आहे. पहा, हा आहे तो पुतळा आणि याची जी काही चेहऱ्याचा सगळा भाग जो आहे तो आपल्याला इथे क्लिअर दिसतोय. आणि ही जी शाल याच्या अंगावरती दाखवलेली आहे पांघरलेली, तर याच्यामध्ये अशा प्रकारची त्रिदळाची जी काही आकृती आहे ती सुद्धा आपल्याला स्पष्ट दिसते. सो हा हडप्पाकालीन संस्कृतीचा एक सुंदर असा नमुना आहे. आता व्यापार पाहूया त्या काळात कसा होता. तर हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याप्रमाणे भारताबाहेरील देशांशी सुद्धा व्यापार करत असत. सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. तो पश्चिम आशिया, युरोप, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे. सुती कापड देखील निर्यात होत असे. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, मानके, देवदार, लाकूड इत्यादी वस्तू सुद्धा आणल्या जात. सो हे सगळं तुम्हाला महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला वाटत नसेल बरं, हे महत्त्वाचं आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो हे चांगल्या प्रकारे वाचा आणि लिहून काढा की कुठल्या प्रकारच्या वस्तूंची आयात व्हायची, कुठल्या प्रकारच्या वस्तूंची निर्यात व्हायची. परदेशांशी लाकूड सुद्धा दिलेलं आहे याच्यामध्ये. सो ते सुद्धा लक्षात ठेवा. परदेशांशी चालणारा व्यापार जो आहे तो खुष्कीच्या आणि सागरी, खुष्कीच्या म्हणजे जमिनीवरील आणि सागरी मार्गाने, दोन्ही मार्गाने होत असे. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवरती जहाजाची चित्रे आहेत. लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सुद्धा सापडलेली आहे. सो हडप्पा संस्कृतीचा व्यापार जो आहे तो अरबी समुद्र किनाऱ्याने चालत असे. सो अशी इथं माहिती आपल्याला मिळते. त्यानंतर आता पाहूया आपण ऱ्हासाची कारणे. आता एवढी प्रगत संस्कृती होती तर मग तिचा ऱ्हास कसा काय झाला असेल, तर तुम्हाला माहिती आहे की नदीच्या काठी ही जी काही अवशेष आहेत, हे नद्यांच्या काठावरती सापडलेली ही जी काही जुनी संस्कृती आहे, सो पूर आले असतील, महापूर आले असतील आणि अशा प्रकारे काही आक्रमणं झालेली आहेत परकीय. त्यानंतर व्यापारामध्ये घट झाली. मग आता जर आपला उदरनिर्वाह होत नसेल तर अशी संस्कृती त्या ठिकाणी राहणार नाही, तिचं स्थलांतर होईल, हे आपण पाहिलेलं आहे. सो अशा गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या आहे. त्याचबरोबर पर्जन्यमान कमी, नद्यांची पातळी कोरडी पडणे, भूकंप, समुद्र पातळीतील बदल यांसारख्या कारणामुळे सुद्धा ही स्थळे उजाड झालेली आहेत. आणि अशा कारणांमुळेच लोकांनी मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर केलं आणि हडप्पा संस्कृतीमधील शहरांचा जो काही ऱ्हास आहे तो झाला. हडप्पा संस्कृती भरभराटीला आलेली संपन्न अशी नगर संस्कृती होती. तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातलेला आहे. आता पुस्तकात तुम्हाला असे होलोग्राफ दिसत आहेत किंवा याला QR कोड म्हणतात. सो हे QR कोड दिसत आहेत. सो हे QR कोड जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन केले तर याचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतात. बट ते फार छोटे छोटे व्हिडिओज आहेत. सो त्यामुळे तुमचा वेळ जाईल. बट हे इन्फॉर्मेशन म्हणून मी तुम्हाला इथे सांगत आहे.
सो अशा प्रकारे आपण तिसरा चॅप्टर पाहिला, ज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी महत्त्वाच्या आहेत हडप्पा संस्कृतीच्या बाबतीत. व्यापार कुठल्या कुठल्या वस्तूंचा व्हायचा, त्यानंतर कुठल्या प्रकारचे दागिने, कुठल्या प्रकारची पिके ते लोक घ्यायची, नगररचना कशी होती, महास्नान कुंडाबद्दलची माहिती. सो या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता यानंतर पुढचं आपल्याला वैदिक संस्कृती हा चॅप्टर आहे. सो आता वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजेच कुठली संस्कृती? वैदिक संस्कृती. वेद हे आपले प्राचीन साहित्य मानले जाते आणि वेदांची निर्मिती अनेक ऋषीमुनींनी केली. वेदातील काही सूक्ते ही जी आहेत ती स्त्रियांनीही स्फुरलेली आहेत. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती ऑब्व्हियसली. वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. ऋग्वेद हा त्या काळातील कुठला तर मूळ ग्रंथ मानला जातो. तो काव्यरूप आहे आणि ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत आणि या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. विद म्हणजे जाणणे. विद या शब्दाचा अर्थ काय होतो? जाणणे. येऊ शकतं एखाद्या वन लायनर मध्ये. त्यापासून वेद ही संज्ञा झाली आणि त्याचा अर्थ काय होतो? ज्ञान. मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले. वेदांना श्रुती असेही म्हणतात. वेदांनाच काय म्हणतात? श्रुती असे सुद्धा म्हणतात. आता ऋग्वेद संहिता आपण पाहूया. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. आता ऋचा म्हणजे काय? तर ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी केलेली पद्य, रचलेले पद्य, त्याला ऋचा म्हणतात आणि अशा ऋचांनी तयार झालेला तो ऋग्वेद आहे. अनेक ऋचा गुंफून एखाद्या देवाची जी काही स्तुती केली जाते आणि ते जे काही काव्य तयार जातं त्या काव्याला सूक्त असं सुद्धा म्हणतात. सो ऋग्वेद संहितेमध्ये विविध देवतांची स्तुती करणारी अशी सूक्ते आहेत. आता त्यानंतर आहे यजुर्वेद संहिता. यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. यज्ञ, यजुर्व असं लक्षात ठेवू शकता आणि ऋग्वेद ऋचा असं लक्षात ठेवू शकता. सो यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्रांचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेत आहे आणि पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेल्या त्या मंत्रांचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे. त्यानंतरचा पुढचा आहे तो आहे सामवेद संहिता. काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरात मंत्रगायन केले जाई. ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेमध्ये केले आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. त्यानंतरचा आहे अथर्ववेद संहिता. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषीचे नाव देण्यात आले आहे. अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते. आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुखण्यावर करायचे जे काही उपाय आहेत ते त्यात सांगितलेले आहेत अथर्ववेदामध्ये. तसेच अनेक औषधी वनस्पतींची सुद्धा माहिती यात दिलेली आहे. राजाने राज्य कसे करावे याचे सुद्धा मार्गदर्शन या अथर्ववेदामध्ये केलेले आहे. संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली आणि यांचा सुद्धा समावेश जो आहे तो वेद वाङ्मयामध्ये केला जातो. आता ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय? यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र असे ब्राह्मण ग्रंथ आहेत. त्यानंतर पुढचं आहे आरण्यके. आता आरण्यके म्हणजे काय? तर अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्य ग्रंथांमध्ये मांडलेले आहे. यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्या प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यामध्ये घेतलेली दिसते. त्यानंतर उपनिषद म्हणजे काय? तर उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्ममृत्यूंसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत. अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे 1500 वर्षाचा कालावधी लागला. त्या कालावधीत वेदकालीन संस्कृती मध्ये अनेक बदल होत गेले. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे. आता कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन कसे होते या काळात? तर वेद काळात स्त्री पुरुषांची जी काही कुटुंब व्यवस्था आहे ती एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातील कर्ता पुरुष म्हणजे घराचा प्रमुख, ज्याला गृहपती असं म्हटलं जायचं. ओके. आणि गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध माता पिता, त्याचे लहान भाऊ, त्यांच्या भावांचे परिवार, त्यांची पत्नी आणि मुले, त्यांच्या मुलांचे परिवार अशा सर्वांचा समावेश असे. ही कुटुंब व्यवस्था पुरुष प्रधान होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख सुद्धा वैदिक साहित्यामध्ये आढळतात. परंतु हळूहळू स्त्रियांवरील जी काही बंधनं होती ती वाढत गेली आणि त्यांचं जे काही स्थान आहे ते दुय्यम होत गेलं. वेद काळात मातींची घरेही मातीची, कुडाची असत. गवत किंवा वेलींची जाळसर तट्टे विणून त्यावर शेण मातीने लिपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड. ओके.
भिंत म्हणजे कूड, या घरांच्या जमिनी शेणामातीने सारवलेल्या असतील. तुम्ही पाहिलेही असेल खेड्यामध्ये असे कूड वगैरे, आता गोठ्यासाठी वगैरे ते पूर्वी वापरायचे, बट आता तर त्याचा वापर खूप कमी झालेला आहे. घरांसाठी गृह किंवा शाला असे शब्द वापरले जायचे. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ अशा तृणधान्यांचा समावेश होता. त्यापासून ते विविध पदार्थ बनवत असत. वैदिक वाङ्मयात यव, गोधूम, व्रीही यासारखे जे काही शब्द आहे, हे शब्द जे आहे ते आढळतात. आता यव म्हणजे सातू किंवा बार्ली आणि गोधूम म्हणजे गहू, व्रीही म्हणजे तांदूळ असे अर्थ सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांना सुद्धा त्यांच्या आहारामध्ये समावेश होता. त्या काळातली घरे पहा तुम्हाला कशी दिसत आहेत. सो वेदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत, वल्कले म्हणजे झाडाच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे सुद्धा वापरत, तसेच प्राण्यांच्या कातड्यांचा सुद्धा उपयोग वस्त्र म्हणून केला जाई. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरत असत. निष्क नावाचा गळ्यातील जो काही दागिना आहे तो लोकप्रिय असावा, त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी सुद्धा केला जाई. गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. वीणा, शततंतू, झांझा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. डमरू आणि मृदंग ही तालवाद्ये सुद्धा ते वापरत असत. त्यानंतर आहे पहा शेती आणि पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन. आता वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई. नांगराला लोखंडाचा फळ बसवत असत. अथर्व वेदामध्ये पिकावर पडणारी कीड, पिकांचा उध्वंस करणारे प्राणी आणि त्यावरील उपायांचा सुद्धा विचार केलेला आढळतो. खत म्हणून शेणाचा उपयोग केला जाई. वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. गायीचा विनिमयासाठी उपयोग केला जाई, त्यामुळे गायींना विशेष किंमत होती. इतरांनी गायी चोरून नेऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाई. घोडा हा अत्यंत चपळतेने पळणारा प्राणी किंवा वेगाने पळणारा प्राणी, त्याला माणसाळवून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते. वेदकालीन रथांची चाके आऱ्यांची होती आणि भरीव चाक्यापेक्षा जे काही आऱ्यांचं चाक आहे ते वजनाने हलकं सुद्धा असतं. आणि घोडा जोडलेल्या आऱ्यांच्या चाकाचे वेदकालीन रथ हे अर्थातच खूप कसे होते तर वेगवान होते. आरे म्हणजे काय, आपलं अशोक चक्राप्रमाणे चाकाची रचना त्या काळात होती. आता इथे महत्त्वाचं आहे पहा, घोड्याला अश्व म्हणतात आणि एखाद्या इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला अश्वशक्ती, हॉर्स पॉवर असं म्हटलं जातं. त्या काळात शेती आणि पशुपालन याखेरीज इतर अनेक व्यवसायांचाही विकास झाला होता. व्यावसायिक, कारागीर समाज व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. श्रेणी या नावाने सुद्धा ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते. अशा श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी असं म्हटलं जायचं. घराच्या प्रमुखाला गृहपती तर श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी असं म्हटलं जायचं. परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला. त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. हे वर्ण व्यवसायांवरून ठरत आणि नंतरच्या काळात जन्मांवरून ठरू लागले. त्या जाती व्यवस्था, त्यामुळे मग जाती निर्माण झाली आणि जाती व्यवस्थेमुळे समाजामध्ये काय झालं तर विषमता निर्माण झाली. आदर्श मनुष्य आयुष्य कसे जगावे यासंबंधीच्या काही कल्पना वेदकाळात रूढ झाल्या होत्या. यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हटलेले आहे. पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ होता. दुसरा ब्रह्मचर्य आश्रम जे यशस्वी रीतीने पार पडला तर त्यानंतरचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. या काळात कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्ये पत्नीच्या सहाय्याने पार पाडावीत अशी अपेक्षा असे. तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम. या टप्प्यावर त्याने घरदाराच्या मोहाचा त्याग करून जावे आणि मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने आपले जीवन जगावे. आणि चौथा आश्रम म्हणजे संन्यास आश्रम. आता या टप्प्यावर मात्र त्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगायचं आहे आणि एके ठिकाणी फार काळ न काढता भ्रमंती करायची, न थांबता भ्रमंती करायची आहे असा संकेत होता. आता यानंतर धर्मकल्पना कशा होत्या वेदकाळात त्या आपण पाहूया. वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यासारख्या निसर्गातील शक्तींना देवता रूप दिलेले होते. त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांना प्रार्थना केलेल्या आहेत. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी असं म्हटलं
जातं। अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे काय आहे तर यज्ञ। ओके, आणि सुरुवातीला यज्ञविधींचे जे काही स्वरूप होते ते साधे होते, परंतु पुढे पुढे मात्र त्यांचे नियम अधिक कठीण होत गेले आणि हे कठीण यज्ञविधी पार पडणाऱ्या पुरोहितांचे मग महत्त्व वाढत गेले। वेदकालीन लोकांनी सृष्टींचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला होता। उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा, हे नियमित सृष्टीचक्र जे आहे हे सृष्टीचक्र त्यांच्या गतीने फिरणारे जीवनचक्र, याला वेदकालीन लोकांनी ऋत असं म्हटलं होतं, ज्याचा आता आपण ऋतू केलेला आहे। प्राणीमित्रांचे जीवन हाही सृष्टीचक्राचा एक भाग आहे। सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावरती संकटे येतात आणि तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी। कोणीही सृष्टीचे नियम मोडू नयेत आणि असे वागणे म्हणजेच धर्माप्रमाणे वागणे असे समजले जाईल। आता धर्मकल्पना कशा होत्या त्या काळात ते आपण पाहूया। येस, धर्मकल्पना आपण पाहिल्या। आता आपण पाहूया की शासन व्यवस्था कशी होती। वेदकाळात प्रत्येक ग्राम वसाहतीचा एक प्रमुख असे, त्याला ग्रामणी असं म्हणत। अनेक ग्राम वसाहतींचा समूह असे, त्याला विश असे म्हणत, आणि या विशच्या प्रमुखाला विशपती असं म्हटलं जाईल। आणि विश, अनेक विश मिळून काय तयार होई तर जन तयार होत असे, आणि पुढे हा जन एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद असं म्हटलं जाई, आणि जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटलं जाई, नृप किंवा राजा असं म्हटलं जाई। आणि हा जो काही राजा आहे मग त्याचं काम काय होतं तर प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही या राजाची कर्तव्ये होती। आता राज्यकारभार उत्तम रीतीने चालण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने काही अधिकारी नेमलेले असत। पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते। कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूक असं म्हटलं जाई। आता भाग म्हणजे वाटा, जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग वेगळा करणारा किंवा तो गोळा करणारा तो भागदूक। त्याचबरोबर राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा असायची। सभा, समिती, विदत आणि जन अशा 4 संस्था होत्या, त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी व्हायचे आणि त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी व्हायचे। आणि सभा आणि विद्यार्थ या संस्थांच्या कामकाजामध्ये स्त्रियांचा सुद्धा समावेश होता। राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हटलं जाई आणि लोकांच्या सर्वसाधारण जे काही बैठकी व्हायच्या त्याला समिती असं म्हटलं जायचं, आणि या समितीमध्ये लोकांचा सहभाग असायचा। पुढे वैदिक विचार प्रवाहात स्मृती व पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले। वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादीवर आधारलेले धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला। प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते, आणि पुढील पाठामध्ये आपल्याला त्याची माहिती घ्यायची आहे किंवा त्यांचा परिचय करून घ्यायचा आहे। सो आपला पुढचा जो काही चॅप्टर आहे तो आहे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह। ओके, तर जैन धर्म, बौद्ध धर्म, ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म आणि पारशी धर्म याच्याबद्दलची माहिती आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायची आहे। आता वेदकाळाच्या शेवटी यज्ञविधींमधील बारीक सारीक तपशिलांना नको तेवढं महत्त्व आलं होतं, आणि त्यामुळे मग हे जे काही ज्ञान आहे ते फक्त पुरोहित वर्गांकडेच होतं। मग इतरांना ते मिळवण्याची मोकळीक सुद्धा त्या काळामध्ये नव्हती। वर्णव्यवस्थेचे निर्बंध कडक झाले होते, जातीव्यवस्था निर्माण झाली होती। माणूस किती कर्तृत्ववान आहे यापेक्षा त्या कोणत्या जन्माचा आहे किंवा कोणत्या वर्णात तो जन्माला आला यावरून त्याचं समाजातलं स्थान ठरलेलं असायचं। त्यामुळे मग उपनिषदांच्या काळापासून धर्माचा विचार जो आहे तो यज्ञ विधीपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचं दिसते। परंतु उपनिषदांमधील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यावर भर देणारा असं त्या उपनिषदांमधलं स्वरूप होतं। सर्वसामान्यांना समजायला अवघड असा धर्म होता, त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले, जसं की शिवभक्तांचा शैव पंथ आणि विष्णू भक्तांचा वैष्णव पंथ। या देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे सुद्धा लिहिली गेलेली आहेत। इसवी सन पूर्व 6व्या शतकात सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचार प्रवाह निर्माण झाले। प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे याची कल्पना अनेकांना
येस, याची कल्पना जी आहे ती अनेकांना झाली आणि यातून पुढे नवीन धर्म प्रस्थापित झाले. व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातींचा भेदभाव महत्त्वाचा नसतो हे या धर्मांनी ठळकपणे मांडले. त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवले. नवीन विचारांच्या प्रवर्तकांमध्ये वर्धमान महावीर, गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे. आता पहिल्यांदा आपण पाहूया जैन धर्म. जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक धर्म आहे. या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेले आहे. धर्म ज्ञान प्रकट करणाऱ्या जैन धर्मास तीर्थकर म्हणतात. जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थकर होऊन गेले आणि वर्धमान महावीर हे जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थकर आहेत. आता यांच्याबद्दल आपल्याला माहिती पाहायची आहे. वर्धमान महावीर इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 या कालखंडातील आहेत. आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो त्या राज्यामध्ये प्राचीन काळी वृज्जी नावाचे एक महाजनपद होतं. महाजनपद म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. त्याची राजधानी होती वैशाली. वैशाली नगराचा एक भाग झालेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीर यांचा जन्म झालेला आहे. कुठे झालेला आहे जन्म? कुंडग्राम येथे. त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि त्यांच्या आईचं जे नाव आहे ते त्रिशला असं होतं. वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरदाराचा त्याग केला. त्यांनी जवळपास 12.5 वर्ष तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्त झालं. हे ज्ञान म्हणजे केवल म्हणजेच विशुद्ध स्वरूपाचे होते म्हणून त्यांना केवली असं म्हटलं जायचं. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम न होऊ देणे म्हणजे विकारांवरती विजय मिळवणे. असा विजय त्यांनी मिळवला म्हणून त्यांना जिन किंवा जिंकणारा असं म्हटलं जातं. तुम्ही जैन धर्माचे व्हिडिओज पाहिले असतील. ते लोकांमध्ये केशलोचनाची प्रथा आहे. सो ते लोक स्वतःच्या हाताने स्वतःच्या डोक्यावरचे केस जे आहेत ते उपटून काढतात. सो म्हणजे काय की आपल्या शरीराला त्रास जरी झाला तरी त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होत नाही आणि अशा व्यक्तीला जिन म्हणजे विजयी, जिंकणारा असं म्हटलं जायचं. जिन या शब्दापासूनच मग जैन हा शब्द तयार झाला. विकारांवरती विजय मिळवणारे महान वीर म्हणूनच त्यांना वर्धमान महावीर म्हटले जाते. ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे 30 वर्ष उपदेश केला. लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागधी या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधत असत. त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गांचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थकरांच्या ज्या सभा होत त्यांना समवसरण असे अर्धमागधी भाषेत म्हटले जात असत. हे समवसरण समतेवर आधारलेले असे. या समवसरणामध्ये सर्व वर्णातील लोकांना प्रवेश असे. आता यांच्यामध्ये कोणती पंचमहाव्रते आहेत ते आपण पाहूया. आता पंचमहाव्रते म्हणजे काय तर अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे नियम. यातलं पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे अहिंसा. कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्यांची हिंसा होईल असे वागू नये. दुसरं आहे सत्य. प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी. अस्तेय म्हणजे चोरी. दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी आणि चोरी न करणे म्हणजेच अस्तेय. चौथा आहे अपरिग्रह. मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो. असा साठा न करणे म्हणजेच अपरिग्रह. पाचवा आहे ब्रह्मचर्य. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. सो अशा प्रकारे पंचमहाव्रते सांगितलेली आहेत. यानंतर आता त्रिरत्ने कोणती आहेत ती आपण पाहूया. पहिला आहे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. ही 3 तत्वे. सम्यक याचा अर्थ होतो संतुलित. ही 3 तत्वे सांगितलेली आहेत. आता याच्याबद्दल थोडक्यात पाहूया. तर सम्यक दर्शन म्हणजे काय? तीर्थकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे. सम्यक ज्ञान म्हणजे तीर्थकरांच्या उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्यांचा सखोल अर्थ समजून घेणे. सम्यक चरित्र म्हणजे काय? पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे. आता या उपदेशांचं सार काय आहे तर महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. अनेकांत या शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे. सत्याचा शोध घेताना विषयाचा केवळ
एका दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही, म्हणून त्या विषयाच्या अनेक पैलूंकडे लक्ष देणे आवश्यक असते, अशा या सिद्धांताला मानण्यात आले आहे. या सिद्धांतामुळे समाजामध्ये स्वतःच्या मताविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही, इतरांच्या मतांविषयी सुद्धा सहिष्णुता निर्माण होते. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो, अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती. स्त्रियांना ज्ञान मिळण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते, मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा, मनांमध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या, जगा आणि जगू द्या, असा उपदेश त्यांनी केला. यानंतर आपल्याला पाहायचं आहे बौद्ध धर्म. बौद्ध धर्माचा प्रसार भारतामध्ये आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते, तर यांच्याबद्दल आपण माहिती पाहूया. गौतम बुद्ध इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव शुद्धोधन होते आणि आईचे जे नाव आहे ते मायादेवी असे होते. गौतम बुद्धांचे जे काही मूळ नाव आहे ते होते सिद्धार्थ. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते आणि म्हणून त्यांना बुद्ध असं म्हटलं जाई. मानवी जीवनात दुःख का आहे हा त्यांना प्रश्न पडला. त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. असं म्हटलं जातं त्यांनी एक प्रेत यात्रा पाहिली आणि त्यानंतर त्यांनी मग ते दुःख का आहे शोधण्यासाठी घरादाराचा त्याग केला. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया या ठिकाणाजवळून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसलेले होते. त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी म्हणजेच काय तर सर्वोच्च ज्ञान त्यांना प्राप्त झालं आणि म्हणूनच मग त्या पिंपळाच्या वृक्षाला बोधी वृक्ष असं म्हटलं जातं. तसेच उरुवेला या जे काही स्थान आहे त्या स्थानाला बोधगया असं म्हटलं जातं. त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसी जवळील सारनाथ येथे दिले. या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला होता त्याला धम्म असं म्हटलं जाते आणि या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली, म्हणून या घटनेला धम्मचक्कपवर्तन असे पाली भाषेमध्ये म्हटलेले आहे आणि संस्कृत या भाषेमध्ये त्याला काय म्हटले जातं, धर्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जातं. नंतरच्या काळात त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्ष चारिका केली. चारिका म्हणजे काय तर पायी फिरणे. त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेमध्ये केला. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात. त्यांनी सांगितलेल्या धर्माचे जे काही सार आहे ते पुढील प्रमाणे आहे. आर्य सत्य. मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत. त्यांना आर्य सत्य असं म्हटलं जातं. पहिलं काय, दुःख. मानवी जीवनात दुःख असते. दुसरं, दुःखाचे कारण. प्रत्येक दुःखाला काहीतरी कारण असतं. दुःख निवारण आणि प्रत्येक दुःख जे आहे ते दूर करता येते. आणि चौथं म्हणजे प्रतिपद. प्रतिपद म्हणजेच काय तर मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे आणि हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. याला अष्टांगिक मार्ग असं म्हटलं आहे. पंचशील काय आहे तर गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्याला सांगितले. जसे महावीरांचे होते तसेच गौतम बुद्धांचे सुद्धा आहेत आणि या 5 नियमाला त्यांनी पंचशील असं म्हटलेलं आहे. पहिला आहे प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे, चोरी करण्यापासून दूर राहणे, अनैतिक आचरणापासून दूर राहणे, असत्य बोलण्यापासून दूर राहणे, मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे. सेम त्याच्या प्रकारचेच थोडेफार सेमच आहेत, कारण प्रत्येकच धर्म माणसाला एक माणूस म्हणून जगण्यासाठी शिकवत असतो. सो तशाच प्रकारचे त्यांचे काय आहेत ती जी काही 5 नियम आहेत ते आहेत, ज्याला पंचशील म्हटलेलं आहे. त्यानंतर आता बौद्ध संघ. आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते. बुद्धांप्रमाणे भिक्खू सुद्धा चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत. स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता, त्यांना भिक्खुनी असे म्हणत. बौद्ध धर्मात सर्व वर्णातील व जातीतील लोकांना प्रवेश होता. आता इथं अष्टांगिक मार्ग जे आहेत ते सांगितलेले आहेत पहा. पहिला आहे सम्यक दृष्टी, 4 आर्य सत्तांचे ज्ञान होय. सम्यक संकल्प, हिंसा वगैरेचा त्याग होय. सम्यक वाचा, असत्य, चहाळी, कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे. सम्यक कर्मांत, प्राण्यांची हत्या, चोरी आणि स्वैराचार यापासून दूर राहणे. सम्यक आजीव, उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे. सम्यक व्यायाम, व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे होय. वाईट कर्मे उत्पन्न होऊ नयेत, उत्पन्न झाली असल्यास त्यांचा त्याग करावा. चांगली
कर्मे उत्पन्न व्हावीत, तसेच उत्पन्न झाली असल्यास ती नष्ट होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे, सम्यक स्मृती मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांपासून दूर करणे आणि आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजून घेणे, आणि 8वा आहे सम्यक समाधी, चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे. आता उपदेशाचं सार काय आहे गौतम बुद्धांच्या ते आपण पाहूया. गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. वर्ण वगैरेंच्या आधारे मानली जाणारी विषमता त्यांनी नाकारली. जन्माने कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणाने श्रेष्ठ कनिष्ठता ठरते. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते, हे त्यांचं जे काही वचन आहे ते खूप विख्यात असं आहे. ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयीचे त्यांचे चिंतन या वाक्यामधून आपल्याला दिसते की छोटीशी चिमणी सुद्धा आपल्या घरट्यामध्ये स्वच्छंदपणे चिवचिव करत असते. सो या वाक्यामधून त्यांना स्वातंत्र्य समतेबद्दलची त्यांचं जे काही विचार आहेत ते आपल्याला याच्यामधून दिसतात. त्यांनी पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला. यज्ञांसारख्या कर्मकांडाला विरोध केला. त्यांनी उपदेश दिलेली प्रज्ञाशील इत्यादी मूल्ये मानवाचे कल्याण साधणारी आहेत. सर्व प्राणीमात्रांविषयी करुणा आहे त्यांच्या व्यक्तिमत्वांचं असाधारण वैशिष्ट्य होतं. गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे तर सर्वच मानवजातीला आजही मार्गदर्शक आहे. तर लोकायत म्हणजे काय? लोकायत किंवा चरवाक या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचारप्रवाही महत्त्वाचा आहे. त्यांचा भर स्वतंत्र विचारावर होता. त्याने वेदांचे प्रामाण्य नाकारलेले होते. प्राचीन काळात भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण होत राहिले. कालांतराने ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम आणि पारशी हे धर्म भारतीय समाजात रुजले. तर ज्यू धर्म काय आहे पाहूया. ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात केरळमधील कोची येथे आले असावेत. ज्यू धर्माला यहुदी धर्म असेही म्हटले जाते. देव एकच आहे असे ज्यू धर्मीय मानतात. ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे. त्यांच्या प्रार्थना स्थळाला सिनॅगॉग असे म्हणतात. इथे चित्र तुम्हाला दिसते. त्यानंतरचा म्हणजे ख्रिश्चन धर्म. ख्रिश्चन धर्माची जी काही स्थापना आहे ती येशू ख्रिस्तांनी केली. तो धर्म जगभर पसरलेला आहे आणि येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या 1ल्या शतकात केरळमध्ये आले आपल्या भारतामधील, आणि त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे इसवी सन 52 मध्ये चर्चची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे. तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्व शक्तिमान आहे. येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले आहेत असे मानले जाते. आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत. आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे. अगदी शत्रूंवर देखील चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितलेले आहे. आणि त्यांचा पवित्र धर्मग्रंथ आहे बायबल, आणि त्यांचं जे काही प्रार्थना स्थळ आहे त्याला चर्च असं म्हटलं. आता आपण इस्लाम या धर्माबद्दल पाहूया. इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. अल्लाह एकच असून मोहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत. ईश्वराचा संदेश पैगंबरामार्फत पवित्र कुराण या धर्मग्रंथातून प्रकट झालेला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे. या शब्दाचा अर्थ अल्लाहाला शरण जाणे असाही होतो. सर्व कार्य आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे. तो सर्व शक्तिमान परम दयाळू आहे असे इस्लाममध्ये सांगितलेले आहे. मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे असे मानलेले आहे. मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन पवित्र कुराण या धर्मग्रंथात केलेलं आहे. भारत आणि अरबस्तानमध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. अरबस्तानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यांना भेट देत असत. इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबस्तानात इस्लामचा प्रसार झाला. त्याच शतकात अरबी व्यापाऱ्यांमार्फत भारतामध्ये इस्लामचे आगमन झाले. इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला मशीद असं म्हटलं जातं. हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. त्यानंतर पहा पारशी धर्माबद्दल पाहू. याबद्दल थोडीफार माहिती करून घ्यायची आहे. तर पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे आहे. ऋग्वेद आणि अवेस्ता यामधील भाषेमध्ये साम्य आहे. पारशी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले म्हणून त्यांना पारशी या नावाने ओळखले जाते. ते प्रथम गुजरातमध्ये आले. ते इसवी सनाच्या 8व्या शतकात आले असावेत असे काहींचे मत आहे. झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते.
झरथुष्ट्र. ओके, अहुर मज्द या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. अहुर मज्द. पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या दोन तत्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो आणि त्या देवळांना अग्यारी असं म्हटलं जातं. महत्त्वाचे शब्द आहे त्याच्यामध्ये, ते लक्षात घ्या. म्हणजे आपण कधी वाचलेले नसतात असे शब्द याच्यामध्ये आहेत, सो हे लक्षात घ्या. आणि उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरण तत्वे पारशी विचारसरणीचा गाभा आहे. ओके, सो अशा प्रकारे आपला हा चॅप्टर सुद्धा इथे संपतो. इथे पहा अग्यारी दाखवलेला आहे. पारशी समाजाचं जे काही पवित्र असं हे काय आहे तर प्रार्थना स्थळ आहे आणि याला अग्यारी, इथे पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे आता पहा जनपदे आणि महाजनपदे, हा आहे 6वा चॅप्टर. सो आता जनपदे म्हणजे काय आपण थोडक्यात पाहिलं होतं. सो 16 जनपदं आपल्याला महत्त्वाची आहेत, महाजनपदे. सो आपल्याला पाहायचं आहे या चॅप्टर मध्ये की जनपदे म्हणजे काय. साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्येच होती. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानापासून पूर्वेला बंगाल, बिहार, ओडिसा पर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मक या जनपदाने व्यापलेला होता. संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदांची नावे आढळतात. ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातूनही त्यासंबंधीची माहिती मिळते. त्यातील काही जनपदांमध्ये राजेशाही होती, काहींमध्ये मात्र गणराज्य होते. जनपदांमधील श्रेष्ठ व्यक्तीची गणपरिषद असे. गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत. अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहांना संथागार असे म्हटले जाई. गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते आणि प्रत्येक जनपदाची स्वतंत्र अशी नाणी सुद्धा होती. आता इथे 16 जनपदे जे आहेत ते इथे महाजनपदे जे आहेत ते आपल्याला दिलेली आहेत. महत्त्वाची अशी ती म्हणजे कोसल, वत्स, अवंती आणि मगध. आता कोसल बद्दल पाहूया आपण. कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता. या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती. महत्त्वाचं आहे. श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती. महत्त्वाचं आहे. गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते. कोसलचा राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. कोसलचे राज्य मगधामध्ये विलीन झाले होते. त्यानंतर वत्स पाहूया. वत्स या महाजनपदाचा विस्तार जो आहे तो उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता. कोसम म्हणजे प्राचीन काळचे कौशांबी नगर होय. हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. कौशांबीतील 3 अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी 3 विहार बांधले होते. राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. राजा उदयनानंतर वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही. ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले. अवंतीबद्दल पाहूया. तर अवंती हे जे काही महाजनपद आहे तर ते मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये हे प्राचीन महाजनपद होते. उज्जयिनी म्हणजेच उज्जैन ही नगर ही त्याची राजधानी होती. उज्जयिनी ही एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. अवंतीचा राजा नंदीवर्धन यांच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यामध्ये विलीन झाले. त्यानंतर मगध या महाजनपदाबद्दल पाहूया. तर मगध हे कुठलं आहे? बिहारमधील पटना, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होते. राजगृह म्हणजेच राजगीर ही त्याची राजधानी होती. महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसारचा राजवाडा बांधला होता आणि जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसारच्या दरबारामध्ये होता, हे लक्षात ठेवा. आणि बिंबिसारने गौतम बुद्धांचे शिष्य पत्करलेले होते. आता काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली, त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या. अशा जनपदांना मग महाजनपदे म्हटले जाऊ लागले. म्हणजे पहिले छोटी राज्य जनपदे, मग ते अजून मोठी व्हायला लागली, त्यांना महाजनपदे असं म्हटलं जाऊ लागलं. साहित्यातील उल्लेखाच्या आधारे असे दिसते की इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत महाजनपदांमध्ये 16 महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. यातल्या आपण 4 महत्त्वाची पाहिलेली आहे, जी अधिक सामर्थ्यवान जी काही महाजनपदे आहे ती होती. आता आपण पाहूया की मगध साम्राज्याचा उदय. बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू याने मगधचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले. त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्ये जिंकून घेतली. अजातशत्रूच्या काळात मगधची भरभराट झाली. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता. गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगीती म्हणजे परिषद झाली होती. अजातशत्रूच्या काळात पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला. पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झाले होते.
होते आणि आजच्या पटना शहराच्या परिसरात हे पाटलीपुत्र असावे असं मानलं जातं. अजातशत्रूनंतर होऊन गेलेल्या मगधच्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्त्वाचा राजा होता. त्याने अवंती, कोसल आणि वत्स ही राज्ये मगधला जी काही जोडलेली आहेत. उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगधच्या अंमलाखाली आला. अशा रीतीने मगध साम्राज्य आकाराला आले. त्यानंतर मगध साम्राज्याचे नंदराजा यांच्याबद्दल माहिती पाहू. इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगध साम्राज्यावर नंदराजांची सत्ता होती. एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था नंदराजांनी निर्माण केली. पायदळ, घोडदळ, रथदळ, हत्तीदळ असे चतुरंग सैन्य त्यांच्या पदरी होते. त्यांनी वजन मापांची प्रमाणित पद्धत सुरू केली. महत्त्वाची गोष्ट आहे ही. कुणाच्या काळात सुरू झाले असं विचारलं जाऊ शकतं. नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद असे होते. त्याच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडे पंजाबपर्यंत झाला होता. धनानंदाच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्त्वाकांक्षी तरुणांनी पाटलीपुत्र जिंकून घेतले. नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला. पुढील पाठात आपण मौर्य साम्राज्याच्या उदयाच्या काळात भारताच्या वायव्य आणि पश्चिम भागावर झालेली परकीय आक्रमणे यांची माहिती करून घेऊ. तसेच मौर्य साम्राज्याची आपल्याला सविस्तर माहिती पाहायची आहे. आता ही 16 महाजनपदांची नावे आपण पाहूया, प्राचीन आणि आधुनिक. तर कंसातलं जे आहे ते आधुनिक नाव आहे काशी, बनारस, कोसल, लखनौ, मल्ल, गोरखपूर, वत्स, अलाहाबाद, चेदी, कानपूर, कुरू, दिल्ली. कुरू राजधानी तुम्ही महाभारतामध्ये सुद्धा याचा उल्लेख ऐकला असेल कुरूचा. त्यानंतर पंचाल, रोहिलखंड, मत्स्य, जयपूर, शूर, सेन, मथुरा, अशमक, औरंगाबाद, महाराष्ट्र, अवंती, उज्जैन, अंग, चंपा पूर्व बिहार, मगध दक्षिण बिहार, वृज्जी उत्तर बिहार, आपले गौतम बुद्धांच्या साईड म्हणजे त्यांचा जन्म झाला ते, गांधार पेशावर आणि कंबोज गांधार जवळ. अशा प्रकारे हा चॅप्टर सुद्धा आपण पाहिलेला आहे 6व्या क्रमांकाचा. असे तुम्हाला पहा काही रिकाम्या जागा, काही जोड्या लावा असे जे काही दिसतात ना, हे सुद्धा सोडवून पहा, जेणेकरून आपला चॅप्टर वाचणं झाल्यावरती आपलं जे वाचलेलं आहे ते आपल्याला आठवतं की नाही ते आपल्याला लक्षात येईल. असा स्वाध्याय सुद्धा तुम्ही थोडक्यात कंप्लीट करायला पाहिजे. आणि यानंतरचा 7वा चॅप्टर जो आहे, तर या सगळं जे आहे 7व्या चॅप्टर पासून पुढचे सगळे चॅप्टर आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. 2 पार्ट आपले 6वीच्या इतिहासाचे असतील. हे दोन्ही पार्ट तुम्ही चांगले करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मी.